ई-केवायसी आता 2 दिवसापूर्वीच सुरू झालेला आहे आणि याच्यामध्ये साधारणपणे या प्रक्रियेने लाभार्थ्यांना अधिक लाभ होणार आहे. म्हणजे सुरळीत त्यांना दर महिन्याला लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून ई-केवायसी हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ई-केवायसी सुरू करायच्या आधी विभागाला ऑथरायझेशन त्याचं UDI कडून घ्यावं लागत असतं. त्याच्यामध्ये 118 बाबींची पूर्तता करावी लागते. त्याच्यामुळे साधारणपणे या प्रक्रियेला 8-9 महिने लागत असतात. म्हणून आम्ही जी प्रक्रिया डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये सुरू केली, 7-8 महिन्यामध्ये आम्ही त्याचे संपूर्ण जे 118 जे काही कॉम्पायलेशन्स आहेत, कॉम्प्लायन्स जे करावे लागतात ते आम्ही त्या ठिकाणी केले आणि मग ई-केवायसीची प्रक्रिया सुरू केलेली आहे. आणि याच्यानी अधिकाधिक फक्त लाडकी बहीणचा नाही, पुढे मागे दुसऱ्या कुठल्या शासनाच्या योजना असतील त्याच्यामध्ये सुद्धा ही ई-केवायसीची प्रक्रिया ही उपयुक्त ठरणार. साधारणपणे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा राज्यातली जी पूर परिस्थिती आहे, खासकर मराठवाडा आणि राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये, उत्तर महाराष्ट्रातल्या सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये जी पूर परिस्थिती गेल्या 2-3 दिवसापासून तिथले आपण सगळेच पाहतोय. आणि म्हणून बहुतांशी मंत्री ज्यांना ज्यांना तिथल्या जिल्ह्यांची जबाबदारी आहे किंवा त्या विभागाशी निगडीत आहेत ते तिथे त्या जिल्ह्यामध्ये जे गावं आहेत जिथं जास्ती प्रमाणामध्ये पूर परिस्थिती झालेली आहे किंवा जिल्हा स्तरावर आढावा घेण्याच्या दृष्टिकोनातून, शासकीय यंत्रणा तिथं पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून, बाकी जी सगळी प्रक्रिया असते, पंचनामे, इतर सगळ्या बाबी ह्या पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून तिथं दौऱ्यावर गेलेले आहेत. अनेक आमदार सुद्धा जिथं पूर परिस्थिती आहे ते तिथे आहेत. त्यामुळे ते आज इथे बैठकीला सहभागी होऊ शकले नाहीत. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा सुद्धा ते उद्यापासूनच खरं तर धाराशिव असेल, बीड असेल, सोलापूर असेल या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर ते जाणारच होते. त्याच्यामुळे ते आजपासूनच संबंध परिस्थिती पाहता मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतरच तातडीने दौऱ्यावर गेलेले आहेत. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं आज साधारणपणे पूर परिस्थिती तिथे मंत्री जे आहेत पक्षाचे त्यांनी, त्याचबरोबर तिथले स्थानिक आमदार असतील, पक्षाचे पदाधिकारी यांनी काय पद्धतीनं तिथं पूर परिस्थितीमध्ये